पवनराज हत्याकांडामध्ये पद्मसिंह पाटलांसहित सर्व आरोपी निर्दोष सुटले। यावर आरोपी निर्दोष, मग पवनराजेंची हत्या नेमकी कोणी केली असा सवालच ओमराजेंनी केला। तर हत्या कोणी केली त्याचा तपास करण्याची आमचीही मागणी आहे, असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलंय। पवनराजे निंबाळकर हत्याकांडात सत्र न्यायालयानं पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। माफीच्या साक्षीदाराच्या जबाबात बऱ्याच तफावती असल्याचं कोर्टानं म्हटलंय। निकालादरम्यान कोर्ट काय म्हणालं ते पाहूया। या खटल्यात माफीचा साक्षीदार सर्वात मोठा दुवा होता। माफीच्या साक्षीदाराच्या जबाबात बरीच तफावत आहे। तपास यंत्रणेनं माफीच्या साक्षीदाराचा आधी नाकारलेला कबुली जबाब नंतर विचारात घेतला। साक्षीदाराला पैशाची गरज होती, त्याने 3 नंबरच्या आरोपीकडे पैसे मागितले होते। इंद्रप्रस्थ गेस्ट हाऊसमध्ये आरोपी राहिल्याचे पुरावे नाहीत। पवनराजेंच्या घराजवळ संशयास्पद हालचाली होत्या असा जबाब कुटुंबियांनी सुरुवातीला दिला नव्हता। कुटुंबियांच्या जबाबात ते नंतर टाकण्यात आलं। आरोपीचा मलबार हिल इथे बंगला होता असं साक्षीदारानं सांगितलं होतं, पण बंगला असल्याचा सरकारी पक्षाकडे पुरावाच नाही। हत्येसाठी शस्त्रांची देवाणघेवाण पाहिली असं आरोपी सांगतो, मात्र माफीचा साक्षीदार वेगळंच काहीतरी सांगतो। आरोपीची गाडी जप्त केली तेव्हा जळून खाक झालेली होती। पंचनाम्यात गाडीचा रंग हिरवा असं नमूद करण्यात आलंय। गाडी जळालेली असताना रंग कळला कसा? फोन संभाषणाचे पुरावे कोर्टासमोर नाहीत। आरोपीचं संभाषण ज्या पीसीयूवरून झालं त्याचा सीडीआर सिद्ध झालेला नाही, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। सन्माननीय कोर्टानं राजकीय वैमनस्य होतं ही गोष्ट त्या ठिकाणी मान्य केली आहे आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारच्या पोलिसांनी जो तपास केला त्या तपासामध्ये त्रुटी होत्या ही वस्तुस्थिती होती, कारण राज्य सरकारच्या पोलिसांवर त्यावेळेस माजी गृहमंत्री असलेल्या पद्मसिंह पाटलाचा दबाव होता। आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांची परिस्थिती बघितली, 17 वर्ष त्यांना हे सगळं सहन करावं लागलं। त्यांचा या विषयाशी कुठला संबंध नसताना राजकीय षडयंत्र जे केलं गेलं, हे षडयंत्र जे आहे ते कोणी कशामुळे केलं, त्याच्यामध्ये कोण कोण प्यादे होते, आता टप्प्याटप्प्याने सगळ्याच गोष्टी पुढे येतील। परंतु आज निश्चितपणे आम्हाला सर्वांनाच मोठं समाधान आहे की न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला। पवनराजे हत्याकांडामधले सर्व आरोपी निर्दोष सुटलेत, मग पवनराजेंची हत्या नेमकी केली कुणी असा प्रश्न आमच्या कुटुंबाला पडला असल्याचं ओमराजे म्हणालेत। आम्ही मान्य उच्च न्यायालयात जाणार आहे। फक्त प्रश्न इतकाच आहे की कैलासवासी पवनराजे साहेबांना नेमकं मारलं कुणी मग? कारण हे सगळं समोर असताना जर हे सगळेच आरोपी निर्दोष सुटत असतील तर नेमकं मारलं कुणी, हा माझ्या कुटुंबाच्या समोरचा प्रश्न आहे। आणि मी इतकंच म्हणेन की ही कलियुग आहे। मला वाटतंय त्याचा प्रत्यय मला आज आला। आमची मागणी निश्चितपणे ही राहणार आहे की नेमकी हत्या कोणी केली, कोणाकोणाला काही कारणं होती। अनेक गोष्टी समोर मान्य न्यायालयाच्या आलेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीतला योग्य तपास जर झाला तर खरे या विषयातले आरोपी कोण आहेत ते निश्चित आजही निदर्शनास येऊ शकतील असा माझा ठाम विश्वास आहे।